मित्रांनो, आपण एक अशा ठिकाणी चाललेलो आहोत जिथे मोजके 3 पदार्थ मिळतात, पण त्यातल्या एका पदार्थाने पुणेकरांचं मन जिंकलं आहे। एक नवीन पिढी एक नवीन पदार्थ पण घेऊन आली आहे पुणेकरांसाठी, त्याची पण आपण चव बघूया। तर हे पदार्थांची चव काय, ही जागा नेमकी कुठे आणि यांच्या किमती काय, हे सगळं जाणण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी मित्रांनो, तुम्हाला एक पटकन सूचना देतो। पुढच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यामध्ये आपण आमरस महोत्सव सुरू करणार आहोत। म्हणजे एकांत रायडरवर अख्खा मे महिन्यात पुण्यातल्या मोजक्या आमरस थाळ्यांचा अनुभव तुमच्यासमोर आणला जाईल। मी तर जाम एक्सायटेड आहे या गोष्टीसाठी आणि मी आशा करतो की तुम्हीही तेवढेच एक्सायटेड असाल। चला आता वळूया आपण आजच्या व्हिडिओकडे। श्रीराम जयराम जय जयराम। गोंदवलेकर महाराजांचा हा जप आणि भक्ती संजय अनारसे या व्यक्तीने इतकी तंतोतंत पाळली की त्यांनी आपल्या व्यवसायातही गोंदवलेकर महाराजांचा फोटो वापरला आणि त्यांच्या या अभेद्य भक्तीचं स्वरूप म्हणजे एका टोपलीमधनं समोसा विकणाऱ्याचा प्रवास ते सदाशिव पेठेत एक स्वतःच्या हक्काचं स्वतःच्या मालकीचं दुकान। या प्रगतीचा प्रवास जसा संजय अनारसेंनी पाहिला आणि अनुभवला तसाच त्यांच्या ग्राहकांनीही। यांचं हे दुकान सदाशिव पेठेत वेदाचार्य फाटक गुरुजी या मार्गावर आहे। हा रोड डावीकडनं नागनाथपाराकडनं येतो आणि उजवीकडे हा शनिपाराकडे जातो आणि याच रोडवर स्थित आहे पुण्याचं प्रसिद्ध अनारसे समोसेवाले हे दुकान। तुम्ही या दुकानासमोर आलात की तुम्हाला दुकानात मोजके 3 खाद्यपदार्थ दिसतात, पण या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला खात्री देतो की हे प्रत्येक पदार्थ पुणेकरांसाठी अगदी मन लावून आणि श्रद्धेने बनवले जातात। इथे कोल्ड कॉफी पण मिळते, पण आपण फक्त खाद्यपदार्थांवरच फोकस करणार आहोत। तुम्ही पहिल्यांदाच येता इथे? आम्ही कायम येतो या ठिकाणी खायला, खूप वेळा येतो आम्ही। आणि टेस्टमध्ये काय फरक? मध्ये काही फरक नाही, सुरुवातीपासून असेच टेस्ट आहे। ओके, धन्यवाद। चला आपण सुरुवात त्या पदार्थांनी करू ज्यांनी यांना इतकं मोठं नाव आणि प्रसिद्धी दिली, ते म्हणजे अनारसे समोसा। सर्वप्रथम या समोसाचा आकार बघा मित्रांनो, अगदी माझ्या तळ हाता इतका या समोस्याचा आकार आहे मित्रांनो। त्याचबरोबर आम्ही इथला वडापावही म्हटलं चाखून बघू की याची चव कशी येते। खरं तर आम्हाला सर्वांना वडापाव खूप आवडतो, म्हणून इथे आम्ही वडापाव घेतला आणि त्याच निमित्ताने म्हटलं सगळेच पदार्थ जे आहेत त्याचा आपल्याला रिव्ह्यू देता येईल। वडापावची चव छान होती, पण ही काही वेगळी नव्हती। ही चव तुम्हाला इतर ठिकाणीही मिळेल, पण वडापाव मात्र छान आहे। आता वळूया आपण इथल्या स्टार ऑफ द शो म्हणजे समोसा। सर्वप्रथम हा समोसा हातात घेतला ना मित्रांनो की अनेक जणांचा हा प्रश्न किंवा टोमणे किंवा तक्रार ही असते की या समोस्याची जी कड आहे, जो कुरकुरीत भाग म्हणतो ना, ती फार जास्त आणि भाजी ही फार कमी असते। तर याचं ऑफिशियल कारण तुम्हाला या चॅनलवर या व्हिडिओ मार्फत मिळणार आहे। हा प्रश्न विचारता संजय अनारसेंचं यावर हे स्पष्टीकरण होतं की पूर्वी हे समोसे जेव्हा टोपलीत इकडून तिकडे नेले जायचे, त्याची जी कड आहे ती पटकन तुटायची संभावना होती, म्हणून तेव्हा ही कड जरा जास्ती मोठी केली जायची, जेणेकरून गिरायकांना या कडीचाही आनंद मिळावा आणि तुटलेले समोसे नाही मिळावेत। शिवाय गिरायकांना ही जी कुरकुरीत कड आहे हा भाग पण गिरायकांना अतिशय आवडायला लागला, म्हणून अनारसे समोस्यामध्ये जी कड आहे ती आपण आजही मोठी अशीच पाहतो आणि समोस्याचा हा भाग मी आणि माझ्या दोन्ही पोरांनी अतिशय आवडीने कुरकुरीत खाल्ला। आता वळूयात याच्या चवीकडे। याची चव मित्रांनो एक हटके चव आहे। याच्यात तुम्हाला बटाटा लागेल, याच्यात तुम्हाला मिरचीचा तिखटपणा लागेल, पण रंग जर तुम्ही पाहिलात तर याच्यात कुठलेही गरम मसाले किंवा असा मसालेदारपणा जो आहे तो मुळीच नाही आहे। या चवीला अजून वरच्या लेवलला नेण्यासाठी ते देतात याच्यासोबत 2 वेगवेगळ्या चटण्या, एक गोड चटणी जी चिंचेची असते आणि एक तिखट चटणी जी मला खूप खास वाटली, ती होती मिरचीची चटणी। त्याचबरोबर वरनं थोडी शेव भरभरून त्याच्यासोबत मिळते तुम्हाला मिरची। तसा ऐकायला हा इतका सोपा प्रकार, पण जसा तुम्ही पहिला घास तोंडात घेता तसं तुम्हाला कळतं की साधेपणात पण तुम्हाला काय जादू देता येते ते। तसं तुम्हाला पाहता क्षणी जेव्हा तुम्ही समोसा तोडता आणि त्याच्या आतला मसाला तुम्ही बघता, तेव्हाच तुम्हाला कळतं की हा वेगळा काहीतरी समोसा
तुम्ही खाताय हा असा पांढऱ्या रंगाच्या मसाल्याचा समोसा यामध्ये तुम्ही कधीच खाल्ला नसेल. मला वैयक्तिक हा इतका आवडला की मी एकावर थांबूच नाही शकलो. मी वैयक्तिक 2 समोसे घेऊन थांबलो. असं म्हणतात की पिढी बदलली की विचारही थोडेफार बदलतातच. हीच गोष्ट आपल्याला अनारसे समोसामध्येही बघायला मिळते. प्रतीक अनारसे जे संजय अनारसांचे पुत्र आहेत, त्यांनी कदाचित ही नवीन कल्पना दुकानात आणली असावी. तरुण पिढीने एका नवीन पिढीला काय आवडतं याची अगदी बरोबर नस ओळखली असा माझा अंदाज आहे. समोस्यासारखाच हा डीप फ्राईड पदार्थ आहे आणि एका प्लेटमध्ये तुम्हाला 2 असे हे भव्य मोठे असे रोल मिळतात. माझ्या पहिल्या घासाने मला त्या समोस्याच्या मसाल्याची आठवण करून दिली मित्रांनो. याच्या आतलं स्टफिंग म्हणजे जो मसाला आहे तो मला समोस्यासारखाच चवीला वाटला. हां, याच्यात अर्थात चीज हे भरभरून टाकलेलं आहे, पण मसाला कदाचित तोच आहे जो समोस्यामध्ये वापरला जातो. हलकासा तिखट आणि पांढरा, बटाटा आणि चीज आणि मिरची, आलं आणि लसूण वापरला असेल. या सगळ्या गोष्टींनीच बनला आहे चीज बाईट हा पदार्थ. याच्यासोबत 2 छोट्या द्रोणामध्ये मिळतात, एक गोड आपली चिंचेची चटणी आणि दुसरं म्हणजे ती मिरचीवाली तिखट चटणी. मला हा पदार्थ आवडायला असं म्हणण्यासाठी थोडासा वेळ लागला खरा, पण नंतर मात्र मी या पदार्थाच्या अतिशय प्रेमात पडलो. हा चीजचा पदार्थ असल्या कारणाने फार काही तिखट नाही आहे, पण त्याच्यासोबत तुम्हाला त्याच आपल्या समोस्यासोबत ज्या मिळतात त्या चटण्या दिल्या जातात आणि याच 2 चटण्या त्या पदार्थाची चव खूप वेगळ्या लेवलला घेऊन जातात. पाहता क्षणी मला या पदार्थाची किंमत थोडीशी महाग वाटली, पण मी जेव्हा हा पदार्थ खाल्ला तेव्हा माझं पूर्ण पोट भरलं आणि याचा जो साईज आणि 2 जे मिळतात हे सगळंच पाहून मला याची किंमत अतिशय योग्य वाटली. एकूणच अनारसे समोस्याच्या इथे आलो की हे 3 पदार्थ फिक्स आहेत. तर मित्रांनो, असा होता हा अनारसे समोसेवाले इथे मिळणाऱ्या 3 पदार्थांचा आमचा अनुभव. तुम्ही जर इथे येऊन गेला असाल तर तुमचा अनुभव काय होता, कसा होता ते आम्हाला जाणून घेण्यासाठी खाली कमेंटमध्ये तुमचा अनुभव शेअर करा. आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबरही हा शेअर करा. आणि खाण्याचे नवीन ठिकाणं आणि नवीन पदार्थ पाहण्यासाठी पाहत राहा एकांत रायडर. आता भेटूया पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.